नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यामध्ये मुंबई महापालिकेला अनधिकृत बांधकाम आढळून आल्याची माहिती आहे आणि राणेंना आज सकाळी 11 वाजता MRTP 53 अंतर्गत नोटीस बजावली जाणार आहे. अंधेरीच्या के पश्चिम विभागाकडून ही नोटीस बजावली जाणार आहे. काल महानगरपालिकेच्या पथकाकडून नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली गेली आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. अनधिकृत बांधकाम असल्याचं समोर आलं. या बंगल्याच्या 5व्या मजल्यावरती अनधिकृत बांधकाम झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आज सकाळी 11 वाजता नारायण राणे यांना नोटीस बजावली जाणार आहे. MRTP 53 अंतर्गत अंधेरीच्या के पश्चिम विभागाकडून ही नोटीस बजावली जाणार आहे नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यासंदर्भात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात मुंबईतून. सुस्मिता, आता तुम्ही कुठे आहात? 11 वाजता खरं तर जी नोटीस बजावली जाणार आहे त्या संदर्भात सविस्तर काय सांगाल? खरं तर काल साधारणपणे 2-2.25 तास पाहणी तपासणी ही पालिकेच्या 9 अधिकाऱ्यांनी आदिश बंगल्यावरती केलेली होती आणि या दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण बंगल्याचे फोटो काढले आणि त्यानंतर एक अहवाल सादर करत आगामी निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत. त्यानुसार आज 11 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं के वॉर्डचे अधिकारी हे नारायण राणे यांच्या घरी जाऊन त्यांना हे नोटीस जी आहे ती बजावणार आहेत. या नोटिसीमध्ये आगामी काळामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे नोटिसीच्या दरम्यान CRZ नियमांच्या अंतर्गत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MRTP 53च्या अंतर्गत ही कारवाई होणं अपेक्षित आहे, ज्यात मुख्यत्वे रेफ्युजी एरियामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचे किंवा जो आराखडा पालिकेनं मंजूर केलेला होता त्या आराखड्यामध्ये काही बदल केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. या सगळ्याच बाबतींची पूर्तता करणं नारायण राणे यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे आणि येत्या आठवड्याभरात किंवा महिन्याभरामध्ये नारायण राणे यांना याची पूर्तता करणं गरजेचं असेल. कायदेशीर कारवाईसुद्धा जर त्यांनी पूर्तता केली नाही तर होऊ शकते. यामध्ये 2 पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे. एक म्हणजे वाढीव FSI साठीचा अर्ज करणं, त्यासाठीची दंडात्मक जी काही कारवाई असेल रक्कम असेल ती भरणं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीचं अनधिकृत बांधकाम पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अंतर्गत स्ट्रक्चरमध्ये झाल्याचं म्हटलेलं आहे, अंतर्गत बांधकामात झालेलं म्हटलेलं आहे, त्याची पाडणी करणं किंवा त्या जागी जशी पद्धतीचे नियम आहेत त्या पद्धतीचं बांधकाम कायम ठेवणं अशाही पद्धतीचा एक सगळ्या पद्धतीचा जो काही कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे तो पूर्ण होणं अपेक्षित आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज पुन्हा एकदा आदिश या बंगल्यावरती नारायण राणे यांना नोटीस देण्यासाठी पालिकेचे अधिकारी पोहोचणार आहेत. जी, आणि आता जी नोटीस बजावली जाणार आहे त्यासाठी सुद्धा आता पालिकेचे अधिकारी पुन्हा बंगल्यावरती येणार आहेत का? पुन्हा ते पोलीस संरक्षण आणि हे सगळं असणार आहे? खरं तर प्राथमिक माहिती ज्या पद्धतीची मिळालेली आहे त्यामध्ये हे एक स्पष्ट आहे की पालिकेचे अधिकारी ही सर्व खात्री करून घेत, सगळ्याच गोष्टींची पडताळणी करून घेत मगच कारवाई करत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला अशा पद्धतीची कारवाईची नोटीस द्यायची असते त्यावेळेला कालही पोलीस संरक्षण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून ही नोटीस आलेली आहे नारायण राणे यांच्या घराची सिक्युरिटीसुद्धा वाढवण्यात आलेली आहे. काल सर्व राणे कुटुंबीय हे या बंगल्यावर उपस्थित होते. त्यांनी तपासणीच्या कामामध्ये सहकार्य केलेलं होतं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठेही न्यायालयीन कामामध्ये किंवा आपण जे म्हणू तपास यंत्रणांमध्ये अडथळा निर्माण करायचा नाही आहे, आम्ही सहकार्य करतो अशा पद्धतीची भूमिका नारायण राणे यांच्या कुटुंबियांनी घेतलेली होती. त्यामुळे आज ज्या वेळेला नोटीस देण्यात येईल त्यामध्ये सुद्धा सहकार्य त्यांच्या कुटुंबियांकडनं होणं अपेक्षित आहे. जी सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे नारायण राणे यांचा आदिश बंगला आणि त्याच संदर्भातल्या ज्या काही त्रुटी आणि जे काही अनधिकृत बांधकाम आहे या संदर्भात सकाळी 11 वाजता त्यांना नोटीस बजावली जाणार आहे मुंबईतल्या महानगरपालिकेच्या के पश्चिम वॉर्डकडून. त्यामुळे नारायण राणेंच्या अडचणींमध्ये तर वाढ होणारच आहे बंगल्याच्या संदर्भात. त्यामुळे जी काही मुदत दिली गेली असेल त्या मुदतीमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहेत ते काढून टाकावं लागेल किंवा ज्या काही उपाययोजना त्यावरती कराव्या लागतील ते राणेंना करावं लागेल.
आता एसटी संपासंदर्भातली बातमी आहे, कारण हायकोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सध्या एसटीचे कर्मचारी अजूनही संपावरती आहेत. या संदर्भात अहवाल सरकारनं हायकोर्टाकडे सुपूर्द केलाय आणि त्यावरतीच आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा संप मिटणार की सुरूच राहणार हे आज स्पष्ट होईल. त्यामुळे एकूणच आज होणाऱ्या सुनावणीच्या वेळी हायकोर्ट काय निर्णय घेणार, त्या निर्णय देणार, हे राज्यातील तब्बल 92,000 एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. आज हायकोर्टामध्ये सुनावणी होतीये. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजच्या तारखेलाही सुरूच आहे. त्याला बरेच महिने झालेत आणि राज्य सरकारनं या संदर्भातला अहवाल हायकोर्टाकडे सुपूर्द केलेला आहे. त्याचवरती आज सुनावणी होणार आहे हायकोर्टामध्ये. कर्मचारी आपल्या सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कोर्टाकडे सादर करण्यात आलेला आहे आणि समितीच्या अहवालामध्ये काय स्पष्ट होणार, हायकोर्ट यावरती काय सुनावणी घेणार आणि 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे आणि संपामुळे 1600 कोटींचं नुकसान एसटी महामंडळाचं झाल्याचा दावा देखील केला गेलाय. राज्यामध्ये सध्या एसटीच्या फक्त 10% फेऱ्या सुरू आहेत. बाकी 14,000 गाड्या या आगारामध्ये तशाच उभ्या आहेत आणि 60,000हून अधिक कर्मचारी आपल्या संपाच्या निर्णयावरती ठाम आहेत. त्यामुळे आजच्या हायकोर्टाच्या सुनावणीनंतर तोडगा निघतो की हा संप असाच सुरू राहतो हे काही वेळात कळेलच. एसटीचे कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. त्रिसदस्यीय समितीनं हायकोर्टाकडे आपला अहवाल सादर केलाय, ज्याच्यावरती आज सुनावणी होणार आहे. समितीच्या अहवालामध्ये काय नेमकं म्हणण्यात आलंय हे स्पष्ट होईल. 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अजूनही मिटण्याचं काही चिन्ह नाही. आजच्या हायकोर्टाच्या सुनावणीनंतर नेमकं काय होतं या संपाबाबत हे पाहावं लागेल. एसटीच्या या संपामुळे आतापर्यंत 1600 कोटींचं नुकसान एसटी महामंडळाचं झालेलं आहे. राज्यामध्ये सध्या फक्त 10%च फेऱ्या सुरू आहेत, तर 14,000 गाड्या या आगारामध्ये तशाच उभ्या आहेत. आमचे प्रतिनिधी तुषार उपणकर मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेले. तुषार, एसटीच्या संपाबाबत आज काय होणार याकडे सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि संपूर्ण राज्याचंही लक्ष लागलंय. सुनावणी किती वाजता सुरू होईल हायकोर्टामध्ये? श्वेता, सुनावणी हायकोर्टामध्ये सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुरू होईल. या निर्णयाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण की हायकोर्टाने जे आदेश दिले होते त्या आदेशानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी त्रिसदस्यीय समिती होती त्या त्रिसदस्यीय समितीने या संदर्भातला अहवाल हायकोर्टामध्ये सादर केलेला आहे. मात्र या अहवालामध्ये नेमकं काय आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गेल्या 27 ऑक्टोबरपासून एसटीचा संप सुरू आहे. आता 27 फेब्रुवारीला या ठिकाणी एसटीच्या संपाला 4 महिने पूर्ण होतील. देशातला सर्वाधिक काळ चालणारा हा संप आहे. मात्र सर्वाधिक काळ जरी हा संप चाललेला असला तरी या संपानंतर आज काय नेमकं इनपुट्स बाहेर पडते ते सर्वात महत्त्वाचं असणार आहे, कारण की हायकोर्टाने मागच्या सुनावणीमध्ये अक्षरशः राज्य सरकारला फटकारलं होतं. त्यांना वेळेची मुदत वाढवून दिली होती. मात्र त्यांना सांगितलं होतं की पुढच्या सुनावणीच्या वेळी तुमचा अहवाल या ठिकाणी कोर्टामध्ये सादर झालेला हवा. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी त्रिसदस्यीय समिती होती त्या समितीने या संदर्भातला अहवाल सादर केलेला आहे. मात्र या संदर्भातलं आता आपल्याला भाष्य करता येणार नाही, कारण की हा अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे. कोर्ट या संदर्भातल्या अहवालामध्ये जे काही सादरीकरण झालेलं आहे ते आपल्याला एसटीचे वकील असेल, राज्य सरकारचे वकील असेल, या दोघांकडून या संदर्भामधला जेव्हा आता युक्तिवाद होणार नाहीये, फक्त जो सादर झालेला अहवाल आहे तो आपल्याला या ठिकाणी कोर्ट, या ठिकाणी एसटीचे जे वकील आहेत त्यांना सांगताना पाहायला मिळणार. त्यामुळे आजच्या नेमकं या अहवालामध्ये नेमकं काय राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की एसटीच्या संपकऱ्यांची जी मूळ मागणी होती, गेल्या 4 महिन्यांपासून ज्या मागणीवरती आंदोलन सुरू होतं त्यांची मागणी एकच होती की आमचं या ठिकाणी राज्यसेवेमध्ये विलगीकरण झालं पाहिजे. मात्र एसटीच्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता राज्य सरकार हे विलगीकरण करत नव्हतं. मात्र एसटीचे संपकरी आपल्या संपावरती ठाम असल्यामुळे आजही 60,000 एसटीचे कर्मचारी आपल्याला संपावरती ठाम आहेत. अजूनही फक्त 10% या ठिकाणी एसटीच्या फेऱ्या आपल्याला संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतात. 27 ऑक्टोबरपासून जे लालपरीचं चाक आपल्याला गाळामध्ये रुतल्याचं पाहायला मिळतंय ते चाक नेमकं रुळावरती कधी येणार, ते चाक नेमकं कधी धावणार आणि लाल पेरी आपल्याला गावोखेड्यामध्ये कधी धावताना पाहायला मिळणार
ते आजच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. उच्च न्यायालयामध्ये जो अहवाल सादर झालेला आहे त्या अहवालावरती नेमकं एसटीच्या कर्मचाऱ्यांची काय प्रतिक्रिया, ते एसटीच्या कर्मचारी त्यावरती आपला या ठिकाणी समाधान बरोबर, व्यक्त तुषार, करतात का, आपल्याला काहीच वेळामध्ये हे आपल्याला पाहणं, शक्य हायकोर्टातल्या ठरणार आहे. सुनावणीनंतर कळेलच. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट घेत राहू आपण ज्यावेळेला हायकोर्टामध्ये ही सुनावणी पूर्ण होईल. आता बातमी आहे मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची, कारण केंद्र सरकार अनुदान देत नसल्यामुळे बेस्टनं 1200 बसेस भाडेतत्वावरती घेण्याचा प्रस्ताव आता गुंडाळलाय. या 1200 इलेक्ट्रिक बसेसमध्ये 800 मोठ्या आणि 400 मध्यम आकाराच्या बसेसचा समावेश होता. केंद्र सरकारच्या अवजड खात्यानं अनुदान दिल्याशिवाय बसेस भाड्यानं घेणं शक्य नाही, त्यामुळे बसेस घेता येणार नाहीत अशी काही सदस्यांनी भावना व्यक्त केली आहे. प्रशासनानं बस घेण्याचा प्रस्ताव मागे घेतला आणि आता 900 डबल डेकर बसेसवर मुंबईची भिस्त आहे. हा बेस्टचा प्रस्ताव नेमका काय होता, तर 1200 बसेस भाडेतत्वावरती घेण्याचा प्रस्ताव होता. 10 ते 12 वर्षांपूर्वी 801 डबल डेकर बसेस कमी होऊन त्या बेस्टकडे गेल्या आणि 48 डबल डेकर बसेस अनुदान मिळाल्यानंतर विकत घेतल्या जाणार आहेत. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाकडून अनुदान मिळणार होतं आणि ऑक्टोबर 2021 मध्ये त्यासाठी टेंडर प्रक्रिया झाली. 3600 कोटींचं हे टेंडर होतं. याच संदर्भात बोलूयात. मुंबईतून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, अनुदान मिळत नाही आणि त्यामुळे बसेस भाडेतत्वावरती घेण्यात काय अडचणी येत आहेत, ज्यामुळे बेस्टनं हा निर्णय घेतलाय, काय सांगाल सविस्तर? श्वेता, आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत चालवला जाणारा हा जो बेस्ट उपक्रम आहे, हा उपक्रम गेले काही वर्ष सातत्यानं तोट्यामध्ये चालतोय. म्हणून तत्वावर बस घेत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून भाडेतत्वावरच्या या बसेसची संख्या जवळपास 7,000पर्यंत नेण्याचा मानस जो आहे तो राज्य शासनानं आणि पर्यायानं आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेला होता. तेव्हापासून आपण भाडेतत्वावर बस खरेदी करतो आहे, म्हणजे भाडेतत्वावर आपण बस चालवायला घेतो आहे. याच उपक्रमाअंतर्गत जवळपास 1200 बसेसचा हा प्रस्ताव होता. इलेक्ट्रिक या बसेस होत्या, त्यापैकी 800 बस या मोठ्या बस आहे, तर 400 बस या मिडी म्हणजे मध्यम आकाराच्या बस आहेत. परंतु बेस्टचे जे समिती सदस्य आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत की आता आपण ह्या बसेस ज्या आहेत त्या भाडेतत्वावर घ्यावा. केंद्र सरकारनं जे अनुदान देणं अपेक्षित आहे ते केंद्र सरकार देत नाहीये आणि म्हणून आपल्याला या बसेस घेता येणार नाही आणि त्यामुळे हा प्रस्ताव जो आहे तो रद्दबातल करण्यात आला. जी प्रणाली, थोडंसं थांबवते, कारण मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रविराजा आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. रविराजाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता जे मुंबई महानगरपालिकेकडून सांगितलं जातं की केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडून किंवा मंत्रालयाकडून जे काही अनुदान मिळत नाहीये म्हणून या बसेस भाडेतत्वावरती घेता येत नाहीये किंवा ते शक्य होत नाहीये, त्यावरती आपली काय प्रतिक्रिया? नाही, आपला बेस्ट मध्ये आता जे प्रस्ताव आलेला आहे ते 1200 इलेक्ट्रिकल बसेसचे प्रस्ताव आले आहे आणि काल त्याचे वर चर्चा झालेला आहे. आता गेले 1 महिना प्रस्ताव ते थांबून राहिले होते, यासाठी प्रतीक्षेमध्ये होते की कुठे ना कुठे जे सबसिडी आहे, आपल्याला माहित आहे की या महानगरपालिकाचे बेस्ट मध्ये असं आहे की इलेक्ट्रिकल बसेससाठी आता केंद्र सरकारने एक धोरण आकारलेलं आहे, त्यामध्ये सबसिडी जे आहे ते देतात आणि त्याच्या नंतर स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार आपला दुसरा सबसिडी देतात. आता यामध्ये जे केंद्राचे सबसिडी यायला पाहिजे ते आले नाही आणि आता हे जे बसेस आहे 1200 बसेस त्याचे 12 वर्षासाठी या प्रस्ताव आले होते आणि त्यामध्ये 3,500-4,000 हजार कोटीचे हे प्रस्ताव आहे. आता यामध्ये जेव्हा केंद्र सरकारमधून तुमच्या सबसिडी येत नाही तर पैसे कोण देणार? आणि बेस्टला स्वतःचे आता माहित आहे की त्याची परिस्थिती एकदम वाईट आणि एकदम हलकी परिस्थिती आहे, फायनान्शियल सिच्युएशन बरा नाही आहे आणि आता गेले जे डबल डेकर बसेस घेतलेले आहे ते पूर्ण राज्य सरकार त्याचे सबसिडी देणार आहे. त्या आधारे ते बसेस आपण त्याचे गेले महिन्यामध्ये डबल डेकर आम्ही पास केले, बट आता या केंद्र सरकार जे पैसे द्यायला पाहिजे या बसेससाठी ते दिले नाही आणि अभावी आहे. आता बेस्टमध्ये स्वतःचे कॅपिटल जे आहे एकदम
हलकी परिस्थिती आहे. त्यासाठी काल हे जे प्रस्ताव आले होते आणि प्रस्ताव चर्चा करून त्याचे नंतर त्याला दफ्तरी दाखल केले, त्याला रेकॉर्ड केलेला आहे. जी. मात्र आता तुमची काय मागणी आहे की आता समजा इतक्या मोठ्या प्रमाणात जर भाडेतत्वावरती बस घेण्याचा जो प्रस्ताव होता तो मात्र या निधीअभावी गुंडाळावा लागतोय. मात्र त्यासाठी काय करता आलं असतं किंवा करता येऊ शकतं, काय तुमची भूमिका? नाही याचं आमच्या भूमिका स्पष्ट आहे की केंद्र यामध्ये जे सरकारने सांगितलेलं आहे त्या माध्यमातून पैसा जे आहे या सबसिडीसाठी यायला पाहिजे असं आमच्या मागणी आहे. आणि जेव्हा पैसा येणार तेव्हा आम्ही या बसेस भाडेतत्त्वावर घेऊ शकत आहे. आपल्याला माहित आहे की या बसेस जे आहे त्याचे कॉस्ट आहे हं, 2.25 कोटीच्या एक बसेस आहे. हं, आणि त्यामध्ये केंद्र सरकार 55-60% जे आहे सबसिडीज देतात हं. आणि त्याचे नंतर जे राज्य सरकार सबसिडी देतात. पण केंद्राची सबसिडी आहे हे 1,80 लाखाचे बसेस आहे. त्यामध्ये 70-80 लाख रुपये 90 लाख रुपये केंद्र सबसिडी देतात. तर आता तुम्ही सबसिडी देणार नाही तर बस कसा येऊ शकत आहे. आता जे आपण बसेस भाडेतत्त्वावर जे कोण देणार आहे ते स्वतःचे इथे कॅपिटल एक्सपेंडिचर करून आणि बेस्ट अंडरटेकिंग स्वतःचे कॅपिटल एक्सपेंडिचर करून बस मागू शकत नाही. तर त्यासाठी आमच्या विनंती आहे आणि या विनंतीमध्ये असं आहे की केंद्र सरकार यामध्ये लवकर सबसिडी द्यायला पाहिजे. बरं. आता असं आहे की बसच्या मुंबईमध्ये बसेस कमी आहे हां. आणि स्वतःचे बेस्टचे 1800 बसेस आहे. आम्हाला आता 7-8 हजार बसेस करायला पाहिजे. पण फक्त आता 3000 बसेस रस्त्यावर आहे. तर जी. कुठे ना कुठे यामध्ये आता सगळे जे बसेस आता याच्या नंतर येणार आहे सगळे इलेक्ट्रिकल बसेस येणार आहे. हो. या पोल्युशन फ्री करण्यासाठी मुंबईला इलेक्ट्रिकल बसेस येणार. तर यासाठी आता आमच्या आग्रही विनंती आहे केंद्राच्या सरकारला. आता यामध्ये असं आहे की हे बघायला नाही पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये कोण आहे, बीएमसी मध्ये कोण आहे. या मुंबईकरसाठी मुंबईच्या आपल्याला माहित आहे की जास्त इन्कम टॅक्स जे आहे पूर्ण भारतात मुंबईकडून जातात. जी. तर मुंबईला केंद्राकडून कुठे पैसे येतात? केंद्राकडून पैसे येत नाही. तर या असा प्रकल्पसाठी केंद्र पैसा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. जी जी. रविराजाजी, आपल्या सोबत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे सुद्धा आहेत फोन लाईनवरती. शिंदे, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. अर्थात रविराजा जसं म्हणतायत की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता आहे किंवा राज्यामध्ये कोणाची सत्ता आहे हे न पाहता केंद्र सरकारनं सबसिडी द्यावी जेणेकरून आणखी बऱ्याच बसेस भाडेतत्वावरती घेऊ शकतो किंवा घेता येतील, त्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे. खरं तर केंद्रावर दुगाण्या झाडणं आणि आलं अंगावर की ढकल केंद्रावर ही एक पद्धत आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची रूढ झालेली आहे. त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. पण परिस्थिती अशी आहे की अनुदानाची निश्चिती झाल्यानंतरच बसेस घ्यायला पाहिजे होत्या. अनुदानाची निश्चिती झाली नाही. अनुदानाचा प्रस्ताव हा प्रोसेसमध्ये आहे. त्याच्या अगोदर ती घाई कशासाठी? बीएसटीचा उपक्रम हा 6,700 कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये आहे. तो कसा गेला? तो कशासाठी गेला? मुंबई महानगरपालिकेने त्याला काय मदत केली? मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी बेस्टचा अर्थसंकल्प हा महानगरपालिकेमध्ये विलिनीकरण होईल अशा प्रकारचा ठराव पास केला होता. त्याचं काय झालं? त्याच्यावर राज्य शासनाने काय केलं? आणि बेस्टमध्ये ज्या वेळेला हा प्रस्ताव आला त्याला अगोदर 200 कोटीचा आणला, लागली 400 कोटीचा केला आणि उपसूचना मांडून तर 900 रुपयाचा केला. मला खरं तर याचं आश्चर्य वाटतं की आपल्या खिशामध्ये पैसे नसताना केंद्राला विनंती करायची आणि केंद्राने अनुदान निश्चित करण्याच्या अगोदरच प्रस्ताव पास करून घ्यायचे. ही घाई कशासाठी? केवळ कुणाला तरी कंटक करावं, कुणाला तरी लाभ मिळावा याच्यासाठीच केंद्राचं अनुदान आणण्या अगोदर प्रस्ताव आणायचे, विरोधकांना बोलू द्यायचं नाही, काही प्रस्ताव मंजूर करायचे आणि मग त्या प्रस्तावांना निधी मिळाली नाही की आलं अंगावर ढकल केंद्रावर. अशा प्रकारची ही पद्धत बंद व्हायला पाहिजे. आपण मला एका गोष्टीमध्ये माझ्या ज्ञानामध्ये रविराजांनी भर टाकावी
की केंद्राकडून अनुदानाचा प्रस्ताव संमत तर होऊन द्या. हं. केंद्राला त्या प्रस्तावावर स्वतःचं मत तर नोंदवू द्या. केंद्राने त्या प्रस्तावाला अनुदान देताना केंद्राने कुठच्या अटी आणि शर्तीचा समावेश केलाय, त्या अटी शर्ती आपण पाळणार आहोत की नाही याची काही निश्चिती झाले का? म्हणजे आपण एखाद्याला विनंती करायची आणि त्याने विनंती मान्य करण्याच्या अगोदरच आपण आपला प्रस्ताव मंजूर करायचा. अशा प्रकारचा कारभार हा मुंबई महानगरपालिकेत चाललेला आहे जी. आणि हे बरोबर नाही. प्रभाकर शिंदेजी आणि रविराजाजी दोघांचेही धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर राज्यामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे हे बघून न ठरवता सरसकट बसेससाठी निधी मंजूर करावा किंवा मग ही सबसिडी द्यावी अशी मागणी रविराजांनी केली आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे गटनेते म्हणतायत की आला अंगावर की ढकल केंद्रावरती असा प्रकार हा सुरू असल्याचं महाविकास आघाडीवरती त्यांनी टीका केली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहता ना न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता बातमी आहे माणुसकी जपणाऱ्या आणि आदर्श घालून देणाऱ्या अधिकाऱ्याची. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांनी एकमुखाने स्वीकारली आहे. ही गोष्ट आहे प्राजक्ता आणि कावेरी या 2 जुळ्या मुलींची. या मुलींचे वडील भानुदास साबळे यांचा 2 वर्षांपूर्वी कॅन्सरनं मृत्यू झाला. याच घटनेला वर्ष उलटत नाही तोच आई शांता साबळे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या 1.5 वर्षांच्या निरागस असलेल्या कावेरी आणि प्राजक्तावर आई वडिलांच्या जाण्यानं पोरकं होण्याची वेळ आली. त्यांचा सांभाळ मामा लहू घुगे आणि मामी रेखा घुगे यांच्यासोबत त्यांची आजी भीमाबाई घुगे करत होते. मात्र या जुळ्या मुलींना नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आता दत्तक घेतलंय. नुकतीच त्यांनी या मुलींची भेट घेत त्यांना खाऊ आणि काही आर्थिक मदत सुद्धा केली आहे. त्यांनी चांगला दिलासा दिला आम्हाला. 10,000 रुपयाची या बाळाला मदत पण केली आणि इथून पुढे काही गरज लागली तर म्हणते ते आम्ही तुम्हाला करू म्हणे. असं सांगायचंय का त्यांच्या आई बापच त्यांना बुद्धी देते का आमच्या बाळाला तुम्ही मदत करा म्हणून. त्याच रूपानं त्यांच्याच आई बापाच्या रूपानं म्हणते मी ते मदत करून गेले का. त्या मुलींची सर्वस्व जबाबदारी माझ्याकडे आली. त्याच्यामध्ये बालकल्याण समिती व आपले नाशिक जिल्ह्यातले जिल्हाधिकारी साहेब यांनी मला सर्वस्व मदत केली. काल स्वतः जिल्हाधिकारी साहेब घरी येऊन त्यांनी प्रत्यक्ष स्वतःहून या गोष्टीत लक्ष घातलं आणि मुलींचे शैक्षणिक आणि आर्थिक मध्ये जे काही त्यांना मदत करता आली त्या हिशोबाने त्यांनी मला मदत केली आणि ज्या काही योजना असतील त्या योजना त्यांनी समजून सांगितल्या आणि मुलींना भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी भरपूर सहकार्य केलं. तर अनेकदा अधिकारी झाल्यावरती भले भले लोक आपल्या नातेवाईकांना काय आपल्या अगदी आई वडिलांना सुद्धा विचारत नाहीत. मात्र याला अपवाद ठरलेत नाशिकचे महसूल विभागातील अधिकारी. शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेपलीकडे जाऊन नाशिकच्या महसूल अधिकाऱ्यांनी मुलांना दत्तक घेण्याची मोहीम सुरू केली आहे. पालकत्व हिरावून घेतलेल्या बालकांसाठी एका कार्डवर सर्व लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या साबळे कुटुंबाकडे तर स्वतः जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि त्यांच्या पत्नी लक्ष देत आहेत. शासनाच्या सर्व सुविधा 2 आठवड्यांच्या आत देण्याचा त्यांचा मानस आहे. पर्यंत आपल्याकडे 52 मुलांची यादी आलेली आहे आणि 40 फॅमिलीज आहेत. काही बहीण भाऊ पण आहेत त्यामध्ये. तर असे 52 मुलं मुली आणि 40 फॅमिली असं ते आहे. तर आम्ही विचार असा केला की ती कुटुंबसुद्धा अत्यंत काही सर्वसाधारण प्रकारची आहेत ज्यांना काही शासकीय योजनांची माहिती नाही, प्रोसिजर्स माहीत नाही असे पण आहेत आणि ते कसं जुगाड करून त्या मुलांना सांभाळत आहेत. बरेचसे लोक त्या म्हणजे मामा मावशी बहिणी वगैरे अशा कुठेतरी इकडे तिकडे गेलेली आहेत. तर त्यांना आपण जर थोडंसं एक सपोर्ट दिला तर त्यांचे बऱ्याच प्रकारचे फायदे होऊ शकतात असं आमच्या लक्षात आलं. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे सर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये आणि अभिनंदन सुद्धा. अर्थात समाजामध्ये आदर्श निर्माण करणारं काम हे तुम्ही केलेलं आहे, जे म्हणजे ज्या मुलांचे पालक त्यांच्यापासून पालकांपासून ते वंचित आहेत किंवा ज्यांचे पालक कोरोनामध्ये गेलेले आहेत किंवा अशा काय परिस्थिती आहे की नाशिकमधले म्हणजे नाशिक जिल्ह्यातील असे काही बालकांची तुम्ही निवड केली आहे का त्याहीपेक्षा बाहेरच्या भागातली सुद्धा ही कोण मुलं आहेत
आणि ही मुलं कशी तुम्ही शोधताय आणि त्यांच्यासाठी मदत करताय? आपण बघितलं की गेल्या 1-2 वर्षापासून जो कोरोनाने सगळा विध्वंस समाजामध्ये घातलेला आहे, त्याचे आम्ही खूप जवळचे साक्षीदार आहोत. कारण आम्ही सगळे महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषद, आम्ही सगळेजण फार जवळून काम करतोय. आणि हे काम करत असताना आम्हाला दिसून आलं की याच्यातलं सर्वात जास्त नुकसान जर कुणाचं झालं असेल, तर हे व्यवसाय वगैरेचं तर नुकसान झालंय, परंतु ज्या मुलांनी, मुलींनी आपले दोन्ही पालक गमावले, त्यांचं खूपच मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे भावनिक तर नुकसान झालंच आहे, परंतु त्यांचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांसमोर सुद्धा आहे, सगळ्यांच्याच समोर आहे. म्हणून आम्ही हा घटक निवडला. ज्यावेळेला मी आमच्या आरो मीटिंगमध्ये या विषयावरती थोडंसं बोललो, की आपण या पद्धतीने काय काम केलं पाहिजे, तर माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिला. आम्ही जे काही आमच्याकडे याद्या आहेत, समाज कल्याण विभागाने ऑलरेडी मिशन वात्सल्यच्या माध्यमातून या याद्या तयार केलेल्या आहेत. त्यातली 56 बालकं आम्ही निवडली. 40 कुटुंबांमध्ये ते राहतात. काही तर बहीण भाऊ पण आहेत, काही जुळ्या मुली पण आहेत. अशी आम्ही सुरुवात अशी केली की आपण त्यांना 4-5 व्हर्टिकल्स आम्ही तयार करून त्यावरती काम करायला सुरुवात केली. पण ही आमची नाशिक जिल्ह्यातलीच सगळी बालकं आहेत आणि ICMRच्या पोर्टलवरती मृत्यूच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्याच्यातले दोन्ही पालक गमावलेले कोण आहेत हे आम्हाला समजतं. या व्यतिरिक्त सुद्धा काही शोध घेऊन आणखी पण काही अशी कुटुंब आहेत का, हे पण आम्ही पाहत आहोत. आणि नाशिक जिल्ह्यातले आमचे सर्व महसूल अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घेतली आहे. सुरुवातीला 1-2-3 महसूल अधिकाऱ्यांची नावं त्यातनं सुटली होती, तर त्यांनी मला ताबडतोब फोन करून विचारलं की सर आम्हाला का आपण सोडलेलं आहे. तर मी म्हणलं सध्या तरी 40च अधिकारी मला पाहिजेत, तुम्हाला मी पुढच्या वेळेला घेईन. इतका चांगला एक संवेदनशीलपणा आमच्या सगळ्या लोकांनी यामध्ये दाखवलेला आहे. जी सर, आणि मिशन वात्सल्य ज्यावरती नाशिक महानगरपालिका काम करते, आता ही जी मुलं तुम्हाला भेटतील अशी की ज्यांचे पालक नाही आहेत, तर त्यांच्यासाठी भविष्यामध्ये काय काय सुविधा किंवा लाभ असणार आहेत त्यांच्यासाठी? आपण 5 व्हर्टिकल्स तयार केलेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस दत्तक असा शब्द प्रयोग करतो, म्हणजे केवळ काहीतरी पैसे देऊन तिथून निघून यायचं इतक्या पुरतं मर्यादित हा विषय नाहीये. पहिला व्हर्टिकल तर हा आहे की जेवढे काही शासनाने सुद्धा खूप मोठं पॅकेज तयार केलेले दोन्ही पालक कमावलेल्या मुलांसाठी, मुलींसाठी. तर त्यामध्ये त्यांना मुदत ठेव आहे 5 लाख रुपयांची, 1100 रुपये संगोपन शुल्क आहे महिन्याला मिळणारं, शैक्षणिक शुल्क माफी आहे, आरोग्याच्या संदर्भात काही उपाययोजना आहेत. तर हे सगळं पॅकेज त्या मुलांना ताबडतोब मिळेल, म्हणजे 1 आठवड्याच्या आत, अशी आम्ही तजवीज करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे जे पालक गमावलेले आहेत, तर त्या पालकांच्या नोकरीच्या ठिकाणचे गव्हर्नमेंटचे प्रॉव्हिडंट फंड असतो, काही त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स असतील, काही त्यांच्या मिळकती असतील, त्यावरती सुद्धा ह्या बालकांची नावं रितसर लागली गेली पाहिजेत, नाहीतर कोणीतरी ते गिळंकृत करून टाकेल. ते संरक्षण सुद्धा आमचे अधिकारी त्यांना देणार आहेत आणि ते इन्शुअर करतील की ही सगळी मिळकत योग्य प्रकारे ह्या बालकांपर्यंत जाईल. त्याचप्रमाणे जर काही कर्ज वगैरे घेतलेलं असेल काही पालकांनी, तर त्या बँका तगादा करू शकतात लगेच यांच्या पुढे येऊन. काही रिक्षा आहेत, काहींच्या काही गाड्या वगैरे आहेत, काही घराचं कर्ज आहे, तर त्या बँकांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत, सांगणार आहोत. आमचे अधिकारी खूप वरिष्ठ अधिकारी आहेत, हे सगळे डेप्टी कलेक्टर, तहसीलदार आहेत, मी स्वतः आहे, ऍडिशनल कलेक्टर आहे. आमचं त्या बँका नक्की ऐकतील आणि तो तगादा त्यांनी करू नये. शक्य झालं तर ते कर्ज माफ सुद्धा करू शकतील काही बँका. ते CSR वगैरे मधनं त्या बँकाही काम करत असतात. तो फायदा सुद्धा या कुटुंबाला आम्ही मिळवून देऊ. त्यानंतर तिसरी गोष्ट, जे नातेवाईक यांचा सांभाळ करतात, ज्यांनी इतकं चांगलं पाऊल उचललंय की या मुलांना शेवटी अनाथ आश्रमात जावं लागलं असतं, परंतु आपली परिस्थिती बिकट असताना सुद्धा त्या मुलांचा सांभाळ हे नातेवाईक करतायत. तर त्या कुटुंबाला सुद्धा शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत, आम्ही जवळपास 43 योजना आयडेंटिफाय केल्या आहेत की ज्याला काही कुटुंब पात्र ठरू शकतात आणि त्यांचे कार्ड केलंय. ते कार्ड आम्ही त्या कुटुंबाला देणार आहोत आणि त्यातल्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ त्या कुटुंबांना देणार आहोत, जेणेकरून ही अतिरिक्त जबाबदारी जी स्वीकारली आहे त्या कुटुंबाने, ती पार पाडण्यात त्यांना थोडी मदत होईल. आणि चौथं व्हर्टिकल जे आहे ते आहे की बरेचसे NGO पण पुढे आले आता. हे ज्या वेळेला आमची योजना काहींना समजली, तर आता मला सांगायला आनंद होतो की काल एका दिवसातच 3-4 शाळांनी या मुलांना शैक्षणिक शुल्क आम्ही पूर्ण माफ करू. म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, मोठी फी असते तिथे, पण त्या संस्थांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्ही जे मुलं घेतलेले दत्तक त्यांची फी वगैरे काही घेणार नाही. तर तसं, किंवा इव्हन कुणाचं लग्न जरी निघालं तर आता मंगल कार्यालय असेल, लॉन असेल, ते फ्री मिळू शकतं. किंवा ही जी इनडायरेक्ट मदत जी आहे खूप मोठ्या प्रमाणावरची, ती पण होऊ शकते. काहींनी मला काही अनाथ आश्रमांनी सांगितलं की आपल्याला जर काही वाटत असेल तर काही मुलं आम्ही सुद्धा सांभाळू शकू. ही समाजातली जी NGOची मदत आहे, चांगल्या जाणकार नागरिकांची, संवेदनशील नागरिकांकडून येणारी मदत आहे, ती त्या बालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमचे अधिकारी करतील. आणि हे सगळं होऊन जे काही गॅप्स राहतील त्या मग आम्ही आमच्या स्व जबाबदारीने सुद्धा पूर्ण करू. तर अशा 5 व्हर्टिकल्सवरती आम्ही काम करतोय. एकंदरीत त्यांनी जरी पालक गमावले असले तरी ती आपली जबाबदारी आहे. आता त्यांच्या मागे आम्ही उभे राहू, त्यांचं करिअर प्लॅन करून देऊ, सगळं काय आम्ही करू. अशा
प्रकारे आमचे सगळे अधिकारी एक दिलाने काम करायला लागलेले आहेत. जी सर, आणि साबळे कुटुंबातल्या या ज्या काही जुळ्या मुली आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही आणि तुमच्या पत्नी जातीनं लक्ष देताय, त्याबद्दल काय सांगाल अगदी थोडक्यात? त्यांचं फारच वाईट स्टोरी आहे. 21 वर्षानंतर त्यांच्या पालकांना त्या मुली झाल्या, परंतु ते बिचारे 1 वर्षच त्यांच्या सोबत राहू शकले आणि ते आता गेलेले आहेत. परंतु त्या मुली खूप गोड मुली आहेत. आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडे. त्यांच्या मामाचं विशेष कौतुक आहे की त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे ते सांभाळ करतायत. त्यांना मी आता बोललो, हे सगळ्या व्हर्टिकलचा फायदा आम्ही निश्चितपणाने देऊ. जी सूरज मांढरे सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आमच्याशी ही सगळी माहिती शेअर केलीत. त्यामुळे आणखी जर कोणी अशी मुलं असतील तर ते देखील तुमच्याकडे स्वतःहून येऊ शकतील. जर अशा पद्धतीनं नाशिक महानगरपालिका या उपाययोजना करत असेल तर, आणि नाशिक महानगरपालिकेचा हाच आदर्श इतर सुद्धा महानगरपालिका किंवा नगरपालिकांनी घ्यायला काही हरकत नाही, हे या निमित्तानं सांगावं लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत. इतरही घडामोडी पाहूया. तुम्ही पाहता ना मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुढची बातमी. राज्यामध्ये 2 ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळालं. जळगावच्या तरसोद इथे बारदानाच्या गोडाऊनला आग लागली. राजेंद्र राजपूत यांच्या शेतातील गोडाऊनला आग लागल्यामुळे यात त्यांचा लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झालाय. दुसरीकडे चंद्रपुरात जायका मोटर्स या शोरूमला भीषण आग लागली. आगीत स्पेअर पार्ट्स, कम्प्युटर्स आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झालेत, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्थीचे प्रयत्न केले आणि आगीवरती नियंत्रण मिळवलं. मात्र यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या साड्यांच्या होलसेल दुकानाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकानातील लाखो रुपयांच्या साड्या आणि इतर साहित्य जळून खाक झालंय. या दुकानांमध्ये छोटे व्यापारी आणि लग्न समारंभासाठी लागणाऱ्या साड्यांची होलसेल दरामध्ये विक्री केली जायची. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊया. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुढची बातमी. नवी मुंबईमध्ये नायजेरियन नागरिकांसोबत आता बांगलादेशी नागरिक सुद्धा अंमली पदार्थ विकत असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खारपाडा आपटाफाटा इथे अंमली पदार्थ विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि त्यांच्या पथकानं सापळा रचून बांगलादेशी आरोपींना अटक केली. आरोपींकडून यावेळी 13,25,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता पण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा.